नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा। रक्षाबंधन स्पेशल झटपट अशी रसमलाई बनवतोय। त्यासाठी इथे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध चांगलं गरम झालं, त्यातलंच 2 चमचे दूध मी बाजूला काढून घेतलं। दुधाला चांगली उकळ आली की त्याच्यामध्ये 1 वाटी साखर, थोडंसं केशर टाकून दूध उकळायला साईडला ठेवून द्यायचं। दुसऱ्या भांड्यामध्ये 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध चांगलं उकळलं, गॅस बंद करायचं आणि 2 चमचे विनेगर, 2 चमचे पाणी टाकून दूध आपल्याला हे फाडून घ्यायचं आहे। फाडल्यानंतर कॉटनच्या कपड्यामध्ये ते गाळून घ्यायचं आहे। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। आता याची पुरचुंडी बांधून बाजूला ठेवायची। जे पाणी गाळलेलं आहे ते पोळ्यांसाठी वापरायचं। आता इथे आपलं पनीर तयार झालेलं आहे। तयार झालेलं पनीर हाताच्या साहाय्याने चांगलं मळून घ्यायचं। 2 चमचे याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे। चांगला गोळा तयार झाला की छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। इथे आपले सर्व गोळे तयार झालेले आहेत। आता दूध आपलं चांगलं अर्धं झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे गोळे टाकून घ्यायचे। सर्व गोळे टाकून झाले की 5 मिनटं झाकण ठेवायचं। क्रॉस झाकण ठेवायचं की गोळे चांगले शिजून येतात। आता वाटीमध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर टाकलेली आहे, ती सर्व मिक्स करायची आणि त्या दुधामध्ये टाकून घ्यायची। मध्ये दुधाला घट्टपणा चांगला येतो आणि वेलदोड्याची पावडर सर्व परत आपल्याला 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे। इथे झटपट अशी रसमलाई तयार।